नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपली खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ख्रिसमसला मुलांना खुश करण्यासाठी अगदी 10 मिनिटात मिनी ब्रेड पिझ्झा बनवतोय। तर हा पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या कट करून घेतल्या, 2 मध्यम आकाराचे कांदे कट केलेत, त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आणि थोडासा इथे पनीर सुद्धा कट करून घेतलाय। बघू शकता भाज्या खूप बारीक नाही आणि खूप मोठ्या नाही अशा मध्यम आकारामध्ये कट करून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की या तेलामध्ये कट केलेल्या भाज्या टाकून घ्यायच्यात आणि थोडंसं यामध्ये मीठ घालायचं। आता हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्यात। परतून घेतल्यामुळे या भाज्यांमधला कच्चेपणा आहे तो निघून जाईल। तर 2 मिनिटांमध्ये बघू शकता भाज्या व्यवस्थित परतून झाल्यात। आता गॅस बंद करायचा आणि परतून घेतलेल्या भाज्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। आता ह्या भाज्या थंड होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायच्या। त्यानंतर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला ब्रेडचा मिनी पिझ्झा बनवायचा आहे आणि गोल आकारामध्ये बनवायचा आहे। तर गोल आकाराची इथे आपल्याला ब्रेड कट करून घ्यायची, त्यासाठी इथे मी एका गोल वाटीचा वापर केला आहे। तर ही वाटी अशी ब्रेडवरती ठेवायची आणि प्रेस करायची। प्रेस केल्यामुळे बघू शकता मस्त अशी गोल या ठिकाणी आपली ब्रेड कट झालेली आहे। तर सेम पद्धतीनेच आपल्याला बाकीच्या सुद्धा ब्रेड अशाच गोल आकारामध्ये कट करून घ्यायच्या। तर घेतलेल्या 4 सुद्धा ब्रेड मी गोल आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे। आता याचा आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला कट केलेली एक ब्रेड घ्यायची आणि या ब्रेडच्या वरती लावण्यासाठी इथे आपल्याला पिझ्झा सॉस घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा चमचा पिझ्झा सॉस या ब्रेडच्या वरती टाकून घेतला। आता हा पिझ्झा सॉस ब्रेडच्या वरती सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता ब्रेडच्या वरती सगळ्या बाजूने पिझ्झा सॉस लावून झालेला आहे। त्यानंतर आपण ज्या तेलामध्ये भाज्या परतून ठेवल्या होत्या त्या भाज्या आता या ब्रेडच्या वरती टाकून घ्यायच्या। तर अशा भरपूर भाज्या या ब्रेडच्या वरती टाकून घ्यायच्या आहे। भाज्या व्यवस्थित टाकून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडासा चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी अमूलचा चीज क्यूब घेतलेला आहे। तर आता हा चीज क्यूब आपल्याला या ब्रेडच्या वरती खिसून घालायचा आहे आणि भरपूर चीज आपल्याला या ब्रेडच्या वरती टाकून घ्यायचा आहे। चीज टाकून झाल्यानंतर परत चीजच्या वरती थोडासा ओरिगॅनो आणि थोडासा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। तर आता हा ब्रेड मिनी पिझ्झा बेक करण्यासाठी तयार झाला। बेक करण्यासाठी 10 मिनिटं अगोदर कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पिझ्झाची ब्रेड आहे ती थोडी क्रंची करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि वितळून घ्यायचं आहे। बटर वितळलं की आता या कढईमध्ये आपण तयार केलेला ब्रेडचा मिनी पिझ्झा ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपले तयार केलेले 4 सुद्धा ब्रेड पिझ्झा ठेवल्यानंतर या कढईवरती झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर हा पिझ्झा फक्त 2 ते 3 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। 3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। तर इथे आता आपला हा ब्रेडचा मिनी पिझ्झा तयार झालेला आहे। तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेला पिझ्झा कढईमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता खूप छान ब्रेडचा मिनी पिझ्झा तयार झाला आहे आणि हा पिझ्झा मुलांना तर खूपच आवडणार आहे आणि करायलाही सोपं आहे, फार मेहनत लागत नाही आणि झटपट असा हा ब्रेड पिझ्झा तयार होतो। तर येणाऱ्या ख्रिसमसला मुलांना खुश करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी असा ब्रेडचा मिनी पिझ्झा बनवून देऊ शकता। मुलं खूपच खुश होतील आणि खरंच हा ब्रेडचा पिझ्झा खूप छान तयार होतो आणि तुम्ही बघू शकता ब्रेड खालच्या साईडने मस्त अशी क्रंची झालेली आहे। तर असा ब्रेडचा मिनी पिझ्झा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।